बाई एवढ्या उन्हाकाच्या कडाक्यात आम्ही नटून फुटून चाललोय कुठं बरं? तर चला सांगते, आपण जाणार आहोत राजकोट मधील फेमस हॉटेल, ते म्हणजे ठक्कर. तर राजकोट मधील फेमस आपण गोष्टी बघणार आहोतच. तर आयल्यानं जाणार आहोत हॉटेलमध्ये, त्याचं नाव आहे ठक्कर. उन्हातानामध्ये तर आपल्या सोनाली किचनवर आपण बघत असतो फूड ब्लॉगिंग, यात्रा जत्रा, जत्रेतलं मटण आणि किचन मधलं साध्या सिंपल रेसिपी बरं का. तर हेच आपण आज फूड ब्लॉगिंग करणार आहोत आणि चाललो होतो उन्हातानाचं. आणि कुठं तर जायचं म्हणल्यावर हॉटेलमध्ये जायचं म्हटल्यानं पोरं आपली लय खुश असतात बरं का, ठणठण उड्या मारत असतात. तर सकाळपासून आम्ही जेवलो नव्हतो कारण की हॉटेलमध्ये जायचं होतं. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि त्या हॉटेलमध्ये आहे स्पेशल थाली म्हणजे पुरणपोळीची आणि आंबरसाची, प्युअर आंबरस बरं का. त्या आंब्यामध्ये साखर, आंबरसामध्ये साखर नसतो, गुळ नसतो, विलायची नसते, प्युअर आंब्याचा रस काढून मिक्सरला लावून दिला जातो. तर इथं बघा आम्ही आलो आहे. इथं घरापासून एक 4 ते 5 किलोमीटरवर हे हॉटेल आहे आणि तिथंच आम्ही आल्यानंतर बघा इतकी गर्दी होती की एका सेकंदाला अशी लोक त्या हॉटेलमध्ये एंट्री करत होते, येत होती, जात होते. आणि विशेष म्हणजे इथं बघा नंबर लावण्यासाठी आम्ही गेलो आत आणि आजची गर्दी बघून अक्षरशः माझे डोळे गारगार फिरायला लागले. आता ह्यामध्ये आम्हाला नंबर कधी मिळणार? तर ही गर्दी बघून मी म्हटलं मला 7 वाजेपर्यंत जेवण मिळेल. तर इतकी इथं मॅनेजमेंट छान आहे ना, लगेच पटपट असं होतं जेवणाचं काम किंवा आपल्याला नंबर मिळून जातो. तर भाऊ म्हटला थांब आम्ही तिकीट काढून घेऊन येतो, नंबर घेऊन येतो. तर बाजूला आम्ही बसलो. ह्या गर्दीमध्ये आम्हाला बसायला जागा मिळाली नाही. तर अशी गर्दी मी फक्त हॉस्पिटलमध्ये बघितली होती आणि नंबर लावायला सुद्धा हॉस्पिटलमध्येच गेलते. पहिल्यांदाच असं झालं की हॉटेलमध्ये मला नंबर लावायला लागला आणि गर्दीसुद्धा अशी होती, मिनिटाला अशी गर्दी वाढायला लागली होती. त्या बाजूला सुद्धा दुसऱ्या हॉलमध्ये गर्दी वाढत होती आणि ह्या साईडला सुद्धा गर्दी वाढायला लागली होती. तर आता आहे 68वा नंबर आणि आम्हाला मिळाला आहे 114वा नंबर. तर इतकी गर्दी आहे. आमचा नंबर होता 114वा. तर मला वाटलं आता 3 ते 4 वाजता आम्हाला नंबर मिळाला. आम्ही आलतो 12 वाजता. तर 12 वाजता आम्ही इथं आलतो आणि 12 नंतर आम्हाला जेवायला मिळालं 2 वाजता. तर इकडं तिकडं करूच तर आमचा 1 तास गेला आणि 1 तास खूपच असा डेंजर गेला की आता कधी आमचा नंबर यायचा. 2 तास आम्ही जेवणासाठी इथं थांबलो होतो आणि गर्दी तर बघा तुम्ही बघायलाच वाढायला लागली आहे. आणि त्या दिवशी होता रविवार आणि रविवार म्हणलं की राजकोटमध्ये किंवा सुट्टी असते त्या दिवशी लोक घरामध्ये थांबतच नाहीत, बाहेर फिरायला जातात, बाहेर हॉटेलमध्ये जातात. आणि विशेष म्हणजे ठक्कर हे खूपच फेमस इथलं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये आमरस थाळी खाण्यासाठी हे गुजराती लोक येत असतात खूप आवडीनं. तर आपल्याकडे खूप कॉमन गोष्ट आहे, आपण खूप आवडीनं घरामध्ये करत असतो, पण इकडं कसं हॉटेलमध्ये खायला आवडतं ना. ह्या हॉटेलची खरं म्हणजे खासियत आमरस थाळी आहे आणि त्या जसं फेमस आहे त्या पद्धतीने सुद्धा चवीला सुद्धा आहे बरं का. तर आमचा लगेच नंबर आला. नंबर आल्यासारखं आल्यानंतर आम्ही लहान मुलासारखं पळत गेलो कारण 2 तास आम्ही ह्यासाठी थांबलो होतो. आणि गर्दी तशी कायमच होती त्या हॉटेलमध्ये. एंट्री घेतली आणि जेवणाची येणारी गर्दी तेवढीच, जाणारी सुद्धा तेवढीच. नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि इथं आम्ही आपल्या चॅनलवर फूड ब्लॉगिंग करतो. ब्लॉगिंग नंतर आपण यात्रा जत्रा, देवदर्शन आणि आपल्या किचनमधलं छान छान असं जेवण. तर एंट्री घेतली आम्ही हॉटेलमध्ये, म्हणजे मेन जे जेवणाचं आपलं आहे तिथं. आपला विषय फक्त जेवणाचा आहे आणि इथं एंट्री घेतली. गेल्यानंतर बघा असलं भयानक होतं ना, प्रत्येक टेबलवर माणूस होतं आणि मॅनेजमेंटसुद्धा जबरदस्त होतं बघा. एक गेलं की एक बसवायचेच. माणसाला कंटाळा येण्यासारखं काही नव्हतं तिथं. थोडंसं थांबावं लागतं कारण की लोकांनी 9 वाजल्यापासून इथं नंबर लावले होते. तर आम्ही थोडंसं 12 वाजता आलो होतो त्यामुळे थोडासा वेळ लागला इथं. तर लगेचच आम्हाला इथं जेवायला भेटलं आणि इथं गर्दीसुद्धा भयानक होती. मॅनेजमेंट छान होतं, वेटरसुद्धा पटपट असं त्यांचं काम चालू होतं. जेवणामध्ये एक थाली होती म्हणजे आमरस थाली आणि त्यामध्ये भरपूर असे प्रकार होते, नाही म्हणले 25 ते 30 प्रकार असे होते. तर गर्दी बघा अफाट अशी गर्दी होती. AC होता थंड असं. आणि लगेचच आपल्या टेबलचं साफसफाई केल्यानंतर ताटं वाढायला घेतली. तर वाट्या बघून आणि ताटाची साईज बघून तुम्हाला कळालं असेल तर पदार्थांची संख्या ही जबरदस्त असते. तर मध्येच इथं ठेवले होते कोबीचे सॅलेड, टमाटर सॉस, चिंचचा कूळ आणि भरपूर अशा व्हरायटी ठेवल्या. तर लोणचंसुद्धा ठेवलं होतं मध्येच. तर ह्या भाज्यांची बऱ्यापैकी मला नाव माहीत नाहीत, गुजराती भाज्या आहेत.
4 प्रकारच्या भाज्या दिलत्या. अगदी थोड्याशा तिखट कमी होत्या. आपण जरा महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यामुळे झणझणीत खायची सवय आहे. थोड्याशा तिखट कमी असल्या तरी चवीला जबरदस्त होत्या. कटलेट दिलं आणि जे दिसते आहे ती पोळी छोटीशी ती आहे ती तूर डाळीची गोड तुपातली पोळी. पापड आहे, पुरी दिली आहे आणि असं आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. माझी मुलं बसली होती. चपाती होती, त्याला छोटी रोटीसुद्धा म्हटलं जातं. नंतर एक एक करून अशा ताट भरत होते. ताट भरल तसा जे भुकेची तीव्रता वाढायला लागली होती. कधी एकदा खातोय असं झालं. आणि हा पदार्थ मला खूप आवडला. तो आहे म्हणजे पांढरा ढोकळा. अतिशय सुंदर आणि चवीला सुद्धा छान होता. हे नक्कीच मी ट्राय करणार आहे. त्या वेटरला मी विचारलं कशा पद्धतीने केलं आणि खूप सोपी रेसिपी आहे बरं का ते. तर इथं ताट वाढायचं काम चालू होतं. तर माझा भाऊ म्हटला तुम्ही जेवा पटपट. तर हे आहे आमरस. ह्या आमरसासाठी ही गुजराती लोक खूप आवडीनं इथं येतात आणि आम्ही जेवायला चालू केलं आणि पदार्थ तर यायचं थांबतच नव्हतं. आम्ही जेवण संपोस तरी नवीन नवीन पदार्थ आमच्या ताटामध्ये पडतच होते. तर जेवायला सुरुवात केली. पहिल्यांदा खाल्ला आमरसाचा घास. तर खास आपण कशासाठी आलो आहे इथं आमरसासाठी. तर इथं आमरस घेतला आहे आणि फक्त प्युअर असा, त्यामध्ये विलायची नाही, दूध नाही किंवा गोड साखर काही न, फक्त आंब्यापासून मिक्सरमध्ये बारीक करून आपल्या ताटामध्ये डायरेक्ट आहे. इथं भाज्यांचे प्रकार आहेत. एक म्हणजे आपल्या वाळली भाजी, आपल्या कडधान्यांची भाजी होती, वेगळ्या बटाट्याची होती, पनीरची एक होती आणि दुसरी एक आहे ती मला माहीत नाही. तर असं ह्या भाज्या 4 होत्या आणि खूप छान टेस्टी होत्या. असं गाजलेलं हॉटेल आहे म्हटल्यानंतर भाज्यासुद्धा क्वालिटीच्याच होत्या. विशेष म्हणजे एवढी गर्दी असूनसुद्धा स्वच्छता मात्र भयानक होती बरं का. विशेष म्हणजे एवढ्या कालव्यामध्ये सारखं सारखं पुसायला येणं, किचन आपलं टेबलसारखं पुसणं, पाण्याच्या बाटल्या बदलणं, ताटं स्वच्छ धुणं वारंवार चालत होतं आणि अजिबात त्या गडबड नाही, गोंधळ नाही. एकदम व्यवस्थितरित्या इथं जेवण वाढण्याचा आणि मॅनेजमेंटचं खूपच छान असं काम होतं. तिथं कटलेट आहे बघा, मस्त असं व्हेजिटेरियन कटलेट होतं. हे आहे छोटीशी पुरी मऊ टमटमीत फुगलेली आणि पुरीसुद्धा मस्त होती बरं का. तूर डाळीची पुरी विशेष म्हणजे खूप छान लागली, मला खूप आवडली आणि वेगळा प्रकार खाल्ला बरं का मी. हे आहे ताक छास म्हटलं जातं. गुजराती लोक हे जेवणाबरोबर एकान टाईम आमटी विसरतील किंवा एखादा पदार्थ विसरतील, पण छास विसरणे शक्य नाही. त्यांना ताक भरपूर आवडतं बरं का जेवणामध्ये. तर ही आहे आपली कढी भातावर खाण्यासाठी, असं सुद्धा जेवणामध्ये दिली जाते. तर जेवण सपोज तर हे काय तर पदार्थ देत होतेच. अजिबात प्रत्येक एवढे 100 टेबल लावले होते, प्रत्येकाच्या टेबलाच्या बाजूने जातच होते आणि काही सुद्धा कुणाला कमी पडून देत नव्हते. तर हे माझा मुलगा पण खूप खुश झालता जेवून. आणि ते जेवायचं आमचं काम चालू आहे सगळ्यांचं. सगळे आम्ही फॅमिली घेऊन आली. माझी आत्ती, माझा भाऊ, माझा छोटा भाऊ आणि माझी भाऊजय, माझी मुलगी. असं आनंद असं छान वाटलं. आणि हे आहे शेवटीला आहे आपलं छोटंसं थालीपीठ. तर हे बेसनचं थालीपीठ आहे, त्यामध्ये भरपूर अशा भाज्या करून दिलं होतं. 2 असे दिलते आणि छान टेस्टला होते. थोडंसं तिखट होतं, तर हे मात्र तिखट होतं. हे आहे कोबीचं सॅलेड, त्यामध्ये गाजर आंबासुद्धा पातळ चिरून घातला होता आणि हे कोबी थोडीशी परतून त्यामध्ये अशी कोबीचं सॅलेड दिलं आणि ते सुद्धा खूप छान होतं. अतिशय पौष्टिक असं हे जेवण होतं. ह्यामध्ये तिखट कमी, गोड थोडंसं होतं आणि पोटाला सुद्धा छान वाटणार आहे. त्यामुळेच गुजराती लोकांना गोड खायला आणि सपक खायला खूप आवडत असतं. आणि हा पदार्थ माझ्या मुलग्याला आणि मला पण खूप आवडलं बरं. तर एक अनेक विशेष मला वाटलं की इथं हॉटेलमध्ये दंगा कालवा का नव्हता, कारण की प्रत्येक पदार्थाला विशेष असं हाताने दाखवलं जात होतं. त्यामुळे कुठलाही वेटर हात वर केला की तो पदार्थ तिथं लगेचच मिळायचा. विशेष म्हणजे आपल्याकडे कसं कालवा केला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की भात आणा, हे आणा, ते आणा. नाही, हाताच्या सहाय्यानं 5 बोटांना हाताचा पूर्ण वापर करून प्रत्येक हाताशी खून धरली होती पदार्थांची. त्या हात वर केला की तो पदार्थ मिळत असेल. तर इथं बघा ही हिरवी चटणीबरोबर खूप छान असं ते ढोकळा लागत होता. ही आहे आपली तूर डाळीची पुरणपोळी. अक्षरशः ही 3ऱ्यांदा मी घेतली होती. तोच पदार्थ मला खूप आवडला होता. तर इथं बघा हे विशेष तुम्हाला सांगण्यासाठी मी अनेकदा व्हिडिओ करत आहे. आणि विशेष म्हणजे इथं वेटरपासून मॅनेजर हा सुद्धा त्यामध्ये काम करत होता. काय कमी पडलं तरी सुद्धा लगेच मागवायचा. तर हा हे राईस मस्त असं जेवण झालं होतं. शेवटला पण भात घेतला आहे सळसळीत असा
बासमती राईस आणि हे आमचं छान असं जेवण झाल्यानंतर आम्ही असं तुम्हाला दाखवते किती गर्दी होती आणि मॅनेजमेंट बघा, स्वच्छता बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करून जायला विसरू नका आणि जाताना हे खायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझा हा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर धन्यवाद.